लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे वारे वेगाने वाहत असतानाच कोण विजयी होणार आणि कोणाचा पराभव होणार हे चित्र स्पष्ट होत असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा स्वाभिमान राखण्यात सुनील तटकरे हे यशस्वी झाले असून रायगडमध्ये ते पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आले आहेत। माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यात आणि तटकरे यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळत होती। त्यामुळे ठिकठिकाणी कोण विजयी होणार अशा संमिश्र प्रतिक्रिया समोर येत होत्या। काही बोलत होते गीते साहेबच निवडून येणार, तर काही बोलत होते तटकरे साहेब निवडून येणार। परंतु आता या सगळ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून रायगडचा गड राखण्यात सुनील दत्तात्रय तटकरे हे यशस्वी झाले असून जवळपास 80,000 मतांनी विजयी झाले आहेत असे समोर येत आहे। मागच्या वेळेच्या मताच्या आकड्यात यावेळी कमालीची भर पाहायला मिळाली आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।